ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्रमध्ये आपलं स्वागत आहे. प्रिलिम्स झालेली आहे आणि मेन्स ऑन हाय टाईम आहे आता सध्या, आणि डिमांड आहे की एक मेन्सचं प्रिपरेशन करण्यासाठीची. जसं आपण मागं कमिटमेंट दिली होती त्याच पद्धतीने आज आपण इंडियन सोसायटीच्या सेक्युलरिझम या टॉपिकबद्दल बोलणार आहोत. तर आजचा जो आपला पॉईंट ऑफ डिस्कशन आहे तो आहे सेक्युलरिझम. बघा, सेक्युलरिझमला इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये फार महत्त्व आहे. महत्त्व याच्यासाठी आहे की आपली जी सोसायटी आहे याच्यामध्ये बरेच सारे रिलिजन्स को एक्झिस्टन्स करतात आणि मग इथं टसल होण्याचे फार चान्सेस आहेत. म्हणजेच एका धर्माचे दुसऱ्या धर्माशी वैचारिक मतभेद असणं हे शक्य आहे का? येस, पॉसिबल आहे. मग या गोष्टींमध्येच जर कुठं आपल्याला एक रॅशनली जर थिंकिंग करायचं असेल तर जो कुठला मुद्दा आपल्याला हायलाईट करतो तो आहे सेक्युलरिझम. तर सेक्युलरिझम हा आपला आजचा पॉईंट ऑफ डिस्कशन आहे. ऑलरेडी मी कव्हर केलेला आहे. आता आज आपण काय काय बघणार आहोत याच्यामध्ये, तर सगळ्यात पहिल्यांदा याचं डेफिनेशन आणि दुसरी गोष्ट मीनिंग. आता डेफिनेशन आणि मीनिंग हे इम्पॉर्टंट याच्यासाठी ठरतं की ज्यावेळेस पण तुम्ही कुठला मेन्सचा एखादा मुद्दा लिहिता, त्या मेन्सच्या मुद्द्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही डेफिनेशन लिहिता तर ती डेफिनेशन क्रिस्पी, शॉर्ट आणि टू द पॉईंट असली पाहिजे. जर ही गोष्ट टू द पॉईंट असेल तर काय होईल बघा, तर तुम्ही एक्झामिनर किंवा जो इन्व्हिजिलेटर आहे, तुमची पेपर जे कॉपी इव्हॅल्युएशन होणार आहे त्याला तुम्ही काय करू शकता, अट्रॅक्ट करू शकता. आणि वन्स अ गुड बिगिनिंग इट इज कॉल्ड एज द हाफ डन. म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट सुरुवातीला चांगली केलेली असेल तर 50% लढाई तुम्ही तिथंच जिंकलेली असते, हे आपल्याला माहीत असायला हवं. ठीक आहे. आता याच्या पुढं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती बघणार आहे ते आहेत याचे फीचर्स. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहेत याचे फीचर्स काय आहेत. फीचर्स महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्या पुढे आहेत की व्हॉट आर द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स रिगार्डिंग दिस. बघा, आता मी हे इथं का देतोय तुम्हाला याच्यासाठी सांगतो. बघा की GS2च्या संदर्भात पॉलिटीमध्ये जरी हा मुद्दा असला तरी त्याचा रेफरन्स घेऊन आपण इंडियन सोसायटीमध्ये आपलं सेक्युलरिझमचं मॉडेल कसं उभं राहिलेलं आहे हे बघू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट टू दॅट पुढं काय सांगितलेलं आहे, इम्पॉर्टंट केस लॉस. बघा, ज्यावेळेस पण आपण अँसर रायटिंग लिहितो त्यावेळेस अँसर रायटिंग करताना जो बेसिक स्टफ आहे त्याला एखादी गोष्ट एनरिचमेंट करण्यासाठी आपण व्हॅल्यू ॲडिशन करतो, त्याच्यामध्ये फॅक्ट्स देतो. ठीक आहे. तर या केस लॉज आपल्याला तिथं फार इम्पॉर्टंट ठरणार आहेत आणि याच्यातून आपल्याला काय होणार आहे की आपल्याला एक्स्ट्रा मार्क्स घेण्यासाठी मदत होईल. पुढं डिफरन्स बिटवीन द वेस्टर्न अँड इंडियन मॉडेल. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण याच्यामध्ये काय झालेलं आहे, UPSCनी प्रिव्हियस इयर्समध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द वेस्टर्न मॉडेल ऑफ सेक्युलरिझम आणि इंडियनचं सेक्युलरिझम मॉडेल काय आहे हे आपण बघणार आहोत. पुढं याच्यानंतर आहेत की व्हॉट आर द चॅलेंजेस टू द सेक्युलरिझम. म्हणजे आज सेक्युलरिझमला कोणते चॅलेंजेस येत आहेत हे आपल्याला बघायचं आहे. अँड लास्ट बट नॉट लिस्ट जिथं आपण येणार आहोत तो आहे आपल्या गव्हर्नमेंट मेजर्स. म्हणजे गव्हर्नमेंटने काय काय मेजर्स घेतलेले आहेत ते आपण इथं बघणार आहोत. तर ते काय शॉर्ट टर्म मेजर्स असतील, त्याच्यामध्ये जास्त आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं नाही. मोस्टली आपलं पॉईंट ऑफ डिस्कशन हा राहणार आहे. त्याच्यानंतर पुढं जर बघायला गेलं आणि लास्ट वे फॉरवर्ड, मग आपलं उपाययोजना काय केल्या पाहिजेत. ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर तुमच्या पुढं प्रॉब्लेम आहे, तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केलेला आहे, त्याला सोल्युशन पण देणं तुमचं काम आहे. सो हे या सगळ्या गोष्टीतून आपलं रिफ्लेक्ट झालं पाहिजे. तर चला करूया सगळ्यात पहिल्यांदा आज आपण डिस्कशनला सुरुवात. तर बघा, इंडियन मॉडेल ऑफ सेक्युलरिझम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आज आपण काय करूया, याची डेफिनेशन बघूया. व्हॉट डू यू मीन बाय सेक्युलरिझम. ओके, सेक्युलरिझम या गोष्टीचा अर्थ काय होतो हे बघूया आपण. तर बघा, सेक्युलरिझम म्हणजे काय असतं, जनरलमध्ये ज्यावेळेस डेफिनेशन लिहू त्यावेळेस इट इज अ डिक्लाइन इन द सिग्निफिकन्स ऑफ रिलिजन. म्हणजे बाय रूल बुक जर गेला आपण टू द पॉइंट डेफिनेशन बघितली तर सेक्युलरिझम म्हणजे काय असतं, धर्माचे महत्व कमी होणे. धर्माचे महत्व कमी होणे है ना. आता बघा, धर्माचे महत्व कमी होणे असं का म्हटलेलं आहे, तर थोडंसं याला सोसायटल अँगल आहे. म्हणजे कसं आहे बघा, युरोपची एक गोष्ट सांगतो तुम्हाला है ना. गोष्टी आपल्याला ऐकायला आवडतात आणि लहानपणी आपण ऐकलेलं असेल, सेम त्याच पद्धतीने आपण आज शिकणार आहोत. तर ॲक्च्युलीमध्ये युरोपमध्ये काय होतं, धर्माचा पगडा फार जास्त होता. म्हणजे धर्माची जी काही महती होती ती त्यावेळेस फार जास्त होते. तर बघा, चर्च म्हणून त्यावेळेस तिथे युरोपमध्ये आहे ना फार डॉमिनेट करत होते. म्हणजेच काय, कुठलाही समाजामध्ये डिसिजन घ्यायचा असेल तर
चर्च जे होते ते चर्चच्याच द्वारे त्याच्यामध्ये काय घेतलं जात होतं, डिसिजन घेतले जात होते. आज कोण डिसिजन घेतं आपल्या इथं? सर्वात मोठी बॉडी संसद आहे, पार्लिमेंट आहे, स्टेट लेजिस्लेचर्स आहेत, संविधान आहे, आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे. किंवा जर आपण बघितलं तर कोण घेतं, ज्युडिशियली बॉडीज आहेत, मोठे मोठे डिसिजन्स घेतात, सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि हे घेतात. पण युरोपमध्ये त्यावेळेस काय होतं, ॲक्च्युली चर्च काय होता, डॉमिनेट करायचा. मग एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ आवर लाईफ, म्हणजे प्रत्येक जी गोष्ट आपल्या आयुष्यात आहे त्या गोष्टीला कुणीही चॅलेंज करू शकत नव्हतं. म्हणजेच काय, आता एक थेअरी असेल, समजा पृथ्वी आहे, शेषनागावर डोलतीये, ठीक आहे, पृथ्वी असाच तो शेषनाग आहे आणि त्याच्यावर काय आहे, अशी ती डोलते आणि मग ती गोल 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 फिरते, अशी थिअरी होती. हे सुद्धा चॅलेंज करणं त्यावेळेस पॉसिबल नव्हतं. का? कारण अशा गोष्टींना चर्चने रिस्ट्रिक्ट केलं होतं. त्यांनी काय म्हटलं होतं की माणसाची जी ॲक्च्युली ह्युमन कॅपॅसिटी जी आहे थिंकिंग करण्याची, ती देवाच्या पुढे जाऊ शकत नाही, म्हणून तुम्ही याच्यामध्ये प्रश्न विचारले नाहीत पाहिजे, असं त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं. मग बघा ॲक्च्युली काय झालं की मग याच्यानंतर युरोपमध्ये ॲक्च्युली रेनेसन्स झालं, किंवा ॲक्च्युली आपण काय म्हणू शकतो, एनलायटनमेंट पिरियड झाला. आता हा कुणाच्यामुळे झाला, तर एक लक्षात ठेवा, एनलायटनमेंट पिरियड जो होता याच्यामध्ये काय झालं की जे पण काही गोष्टी त्यावेळेस समाजात अस्तित्वात होत्या त्याला क्वेश्चन विचारायला तयार झालं. म्हणजे तिथं क्वेश्चन विचारायला लोकांनी सुरुवात केली. आता हे कोणी केले, तर महत्त्वाचे त्यावेळेस सोशोलॉजिकल थिंकर्स होते. त्यावेळेसचे कोण होते, सोशोलॉजिकल थिंकर्स होते. आता मी त्याचं पूर्णपणे एकदम सोसायटीच्या अँगलनीच बघतोय, पूर्ण त्याला सोशोलॉजिकल पॉईंट ऑफ पर्स्पेक्टिव्हने डिस्कस करत नाही आहे. तर ते आपण इंडियन सोशोलॉजीचा जो आपला ऑप्शनलचा पेपर आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे डिस्कस करणार आहेत. मग यांनी काय केलं, ॲक्च्युलीमध्ये त्या धर्माच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी होत्या, ज्याला सॅक्रोसॅन्ट असं म्हणायचो आपण, म्हणजे ज्याही काही गोष्टी आपण समाजाने बाहेर ठेवलेल्या आहेत, म्हणजे समाजाच्या एकदम कुठे ठेवलेल्या आहेत, वर उचलून ठेवलेल्या आहेत, ज्याला क्वेश्चनच करायचं नाही, प्रश्नच विचारायचा नाही, नक्की काय आहे हे, तर या गोष्टी चॅलेंज आधी होत नव्हत्या. या थिंकर्सनी ह्या काय करायला लागले, त्यांना प्रश्न विचारायला लागले, का असं, पृथ्वी शेषनागावर जर डोलत असेल तर का डोलतीये, कुठं आहे तो शेषनाग, है ना, अशा गोष्टीचे प्रश्न त्यावेळेस विचारायला सुरुवात झाली. आणि मग काय झालं, लोकांना कळायला लागले, अरे हां, काहीतरी गोष्टी आहेत की ज्या अंधश्रद्धा आहेत, काही श्रद्धा आहेत, आणि देव आहे का ते तुम्ही तुमच्यावर सोडून द्या, पण अशा अंधश्रद्धा आहेत, समाजामध्ये पसरलेल्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर काय व्हायला लागलं, धर्माचं महत्त्व कमी व्हायला लागलं. ठीक आहे, इथं सुरुवात झाली. आणि याच गोष्टीला आपण असं म्हणतो सेक्युलरिझम. म्हणजेच बघा, मी जी तुम्हाला इथे डेफिनेशन दिलेली आहे, डिक्लाइन इन द सिग्निफिकन्स ऑफ रिलिजन, दॅट्स इट. सिग्निफिकन्स, जो रिलिजनचा सिग्निफिकन्स कमी होतो, याच गोष्टीला काय म्हणणार आपण, सेक्युलरिझम असं म्हणूया. मग आता जो आपला मुद्दा आहे काय, पॉलिटिकल फिलॉसॉफी, इंट्रोडक्शनमध्ये देतानाच आपल्याला असं म्हटलेलं आहे काय की पॉलिटिकल फिलॉसॉफी लाईक कम्युनलिझम, सोशलिझम अँड सेक्युलरिझम, 3 आहेत. त्यातली मी आज जी डिस्कस करतोय ती आहे सेक्युलरिझम. ठीक आहे, ही ॲक्च्युली एक पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे. सो आय होप की तुम्हाला सेक्युलरिझम म्हणजे काय आहे ही गोष्ट कळलेली असेल. ठीक आहे, बरं. पण आता मग एवढ्यावरच थांबायचं आहे का आपल्याला, नाहीये. ॲक्च्युलीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे आणि खूप विस्तृत आणि फार एकदम जेवढं जास्तीत जास्त पॉसिबल होईल तेवढं हॉरिझॉन खोलून, म्हणजे आपल्याला जेवढं सीमा खोलून जेवढं आपल्याला याच्यामध्ये ज्ञान घेता येईल आणि जेवढा आपल्या पेपरच्या पर्स्पेक्टिव्हनी त्याला युटिलाइज करता येईल, तो आपल्याला इथं काय करायचं, स्टडी करायचं आहे. मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे याच्या पुढची, ती आहे याचे फीचर्स. ठीक आहे, आता फीचर्स हे तर बघायचेच आहेत आपल्याला, पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला थोडंसं आपलं नॉलेज एलॅबरेट करण्यासाठी आपण पहिल्यांदा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स बघूया. म्हणजे काय होईल की तुम्हाला अजून इन डिटेलमध्ये काय होतील या गोष्टी कळतील. तर बघा, जर आपण कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स बघायला गेलो, म्हणजे आपल्या संविधानाने सेक्युलरिझम बद्दल काय गोष्टी बोलून ठेवलेल्या आहेत. काय बोलून ठेवलेले आहेत हे जर बघितलं आपण, तर आपल्याला कळेल की आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते सेक्युलर आहे, नॉन सेक्युलर आहे का वेगळंच काहीतरी आहे. तर चला पहिल्यांदा सुरुवात करूया. तर बघा, आपण प्रिएम्बलमध्ये जर बघितलं तर प्रिएम्बलमध्ये तुम्हाला माहित आहे ऑब्व्हियसली 42nd अमेंडमेंट आहे जी कॉन्स्टिट्यूशनची. त्या 42nd अमेंडमेंट 1976च्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सेक्युलर हा शब्द ऍड झालेला आहे. बघा, सेक्युलर शब्द असा ऍड झालेला दिसतो आपल्याला. म्हणजेच याचा अर्थ काय म्हणतो, प्रोव्हिजन आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सेक्युलरिझमचं प्रोव्हिजन आहे. ठीक आहे,
ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट टू दॅट जर आपण गेलो तर ते आहे आपलं फंडामेंटल राईट्स. ओके, फंडामेंटल राईट्स. आता फंडामेंटल राईट्समध्ये जर बघायला गेलो आपण तर त्या फंडामेंटल राईट्समध्ये आपल्याला असं दिसेल की 14 ते 18 मध्ये राईट टू इक्वॅलिटी है ना, त्याच्यानंतर 19 ते 22 मध्ये फ्रीडम, त्याच्यानंतर 25 ते 28 तुमचे रिलिजियस राईट्स आहेत, आणि त्याच्यानंतर 29-30 हे कुठले राईट्स आहेत आपले इथं. 29-30 मध्ये मायनॉरिटीचे राईट्स आहेत, मायनॉरिटीचे एज्युकेशनल राईट्स आहेत बघा तिथं. ठीक आहे, बघा. सो फंडामेंटल राईट्समध्ये आपल्याला इथं काय मिळतील, हे प्रोव्हिजन बघायला मिळतील. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघायला गेलो तर DPSP मध्ये आपल्याला काय प्रोव्हिजन आहे का. DPSP मध्ये नाही आहे, आपण डायरेक्ट जाऊया आर्टिकल 44. येस, DPSP मध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी है ना, जी राज्यांची मार्गदर्शक तत्वे आहेत, आर्टिकल है ना 36 ते 51 पार्ट किती आहे आपला तुम्हाला माहित पाहिजे, 4. तर त्याच्यामध्ये आर्टिकल 44 मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड असं नावाची गोष्ट आहे बघा, युनिफॉर्म सिव्हिल कोड, बरोबर. ही गोष्ट आहे इथं. एवढ्या प्रोव्हिजन्स आपल्याला बघायला मिळतात इथं. काय म्हटलेलं आहे की आता हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चाललेली आहे बघा, याच्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी एक कमिटी सुद्धा बसलेली आहे ना. उत्तराखंड म्हणून नावाचं चर्चेमध्ये राज्य आहे बघा, की त्यांनी आत्तापर्यंत पहिलं भारतातलं स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य आहे की ज्यानं काय केलेलं आहे, इथं युनिफॉर्म सिव्हिल कोड लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न केलेला म्हणजे त्यांनी इम्प्लिमेंटच केलेला आहे. आणि आता आपल्याला हे का बघायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण हॉट टॉपिक आहे हा, फार डिबेटेबल टॉपिक आहे. सेक्युलरिझमच्या बाबतीत ज्यावेळेस पण तुम्ही कुठली गोष्ट घेणार नेहमी डिबेट होणार म्हणजे होणारच. लिहून घ्या, कॉन्टेस्टेशन ऑफ आयडियाज, म्हणजे की ज्यावेळेस विचारांमध्ये मतभेद होणार आहेत का, 100% होणार आहेत. एखादा व्यक्ती येऊन म्हणणार आहे की नाही सेक्युलरिझम असं आहे, तो म्हणणार आहे का हे असं आहे का, हो असं आहे. तिसरा म्हणेल फलाना की नाही नाही ही गोष्ट अशीच आहे. तर हे आपल्याला बघावं लागणार आहे. तो एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला की जे काही याच्यामध्ये राईट्स बघायला मिळालेले आहेत तर ते आहेत, जस्ट 1 मिनिट, माझं काही एखादी गोष्ट मिस जर होत असेल तर जस्ट आय एम चेकिंग फॉर द, कारण काय आहे की एखादी गोष्ट पूर्णपणे तुम्हाला मिळावी हा माझा याच्यामध्ये उद्देश आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. सो महत्त्वाच्या गोष्टी आहेत की याच्यामध्ये दिसतात. आर्टिकल 51A मध्ये पण दिलेला आहे, 51A फंडामेंटल ड्युटीजमध्ये सुद्धा मिळतात. ठीक आहे, फंडामेंटल ड्युटीजमध्ये सुद्धा मिळतात. ॲक्च्युली इक्वॅलिटीमध्ये सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतं. स्पेसिफिकली जरी थोडंसं इथं बोलायचं गेलं तर याच्यामध्ये फक्त 14 आणि 15 मध्येच धरा फक्त, किंवा 16, एवढे 3च आर्टिकल धरू शकतो आपण, हे माहीत असू दे. ठीक आहे, सो या पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळतील इथं, हे सेक्युलरिझमचे काय आहेत, हे आहेत कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत. आता याच्या पुढं आपल्याला जे बघायचं आहे ते आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे बघायचं आहे ते आहे आता पहिल्यांदा फीचर्स. ओके, आता फीचर्स महत्त्वाचे आलेले आहेत, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आणि फीचर्स जर तुम्ही मिस केले तर मी सांगेन की ह्याच्यासारखं सगळ्यात मोठी चूक कोणतीच नसणार आहे, कारण इथंच क्वेश्चन्स बनण्याचे आता चान्सेस आहेत आणि कोर कन्सेप्ट जी आहे ती इथूनच खोलायला सुरुवात होते. तर बघा आता जे फीचर्समध्ये आहे तर ते काय म्हटलेलं आहे बघा, सगळ्यात पहिल्यांदा जे पॉईंट ऑफ इथं जो आहे तो आहे इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन. इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की काय झालं होतं की पंडित जवाहरलाल नेहरू याच्याबद्दल असं स्टेटमेंट देतात. ॲक्च्युली हे पंडित जवाहरलाल नेहरू आपले भारताचे जे पहिले पंतप्रधान आहेत, प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं की सेक्युलरिझम हे जे इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये आहे ना तर ते काय आहे, सगळ्या धर्मांना काय करायचं आपल्याला समान काय द्यायचं आहे,
वागणूक द्यायची आहे. मग आता समान वागणूक द्यायची आहे तर बघा त्यावेळेस काय झालं होतं की कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये डिबेट झाला होता खूप फार मोठा, की भारताचं जर तुम्ही राष्ट्रीय प्राणी हा ठरवताय किंवा भारताच्या महत्त्वाच्या गोष्टी हे ठरवताय, हे भारताची भाषा असेल किंवा काय असेल, याच्यावरून बराच सारा त्यावेळेस गोंधळ चालला होता. आणि भारताचा एक धर्म असावा अशी त्यावेळेस मागणी चालली होती. राष्ट्रीय धर्म असावा असं म्हणायचं चाललं होतं त्यांचं. नॅशनल तुमचं एक रिलिजन असावं, जसं की अमेरिकेमध्ये आहे ना ख्रिश्चन धर्म आहे, किंवा जर तुम्ही चायनामध्ये गेला बुद्धिझम आहे, त्याच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा एक राष्ट्रीय धर्म असावा ही अशी त्यावेळेस मागणी चालली होती. आणि बरेच सारे लोक के.व्ही. कामत वगैरे त्यावेळेसचे जे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे जे मेंबर्स होते ते फार इन्सिस्ट करत होते, म्हणजे ते जोर लावून धरत होते की नाही पाहिजे म्हणून. पण त्यावेळेस नेहरूजी आले आणि काय म्हटले बघा, आपला जो भारत आहे ना, भारतामध्ये बरीच सारी लोक राहतात, वेगवेगळ्या धर्माचे राहतात, वेगवेगळी भाषा बोलणारे राहतात, आणि जर एखादा धर्म आपण तिथं राष्ट्रीय धर्म म्हणून स्वीकारला तर त्यांच्या भावना किती दुखावतील. हा देश म्हणजे काय, आपल्याला आपण एक देश बनवायला चाललेलो आहोत आणि इथं सर्वांना समान हक्क पाहिजेत, कुणाला असं वर किंवा खाली असं भेदभाव नकोय. मग काय करायचं, तर मग आपण एक काम करूया, कुठलाच धर्म काय करूया राष्ट्रीय धर्म म्हणून याला मान्यता नको द्यायला, तर काय करूया, त्याऐवजी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळेच धर्म आपले काय असले पाहिजेत, समान असले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात तुम्ही असंही म्हणू शकता सगळेच धर्म आपले राष्ट्रीय धर्म आहेत किंवा नाही आहेत, पण हे इंटरप्रिटेशन घेऊ शकता. पण इन लिटरल रिस्पेक्ट त्याबद्दल जर बोलायचं तर इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन, सगळ्या धर्मांना काय होईल, समान वागणूक जी आहे ती देण्यात येईल. पुढे बघा, त्याच्यानंतर सगळ्यात लक्षात ठेवा, पुढे काय सांगितलेलं आहे, नो प्रेज्युडाइस. ओके, प्रेज्युडाइस म्हणजेच काय, विशेष अधिकार. प्रेज्युडाइस या शब्दाचा मराठी अर्थ आहे विशेष अधिकार. विशेष अधिकार. आता विशेष अधिकार म्हणजे काय असतं बघा, जर तुम्ही एखाद्या याच्यामध्ये गेला, समजा तर मी एक हायपोथेटिकल सिच्युएशन देतो, कारण मला इथं कुठलाच डिबेट किंवा कुठलाच वाद इथं मला घालायचा नाहीये. समजा एखादा देश आहे, समजा त्या देशाचं नाव आहे XYZ, आणि XYZ मध्ये 1 नंबर कम्युनिटीचे लोक राहतात आणि दुसऱ्या कम्युनिटीचे पण राहतात. ठीक आहे, मग काय झालं होतं की त्या देशामध्ये फक्त XYZ या देशामध्ये या विशिष्ट समुदायालाच फक्त अधिकार असतील, ह्या दुसऱ्यांना अधिकार नाहीयेत, ह्यांना अधिकार आहेत. मग आता काय होतंय बघा, हा जो देश आहे एका कम्युनिटीला फक्त हक्क दिले, दुसऱ्याला दिलेले नाहीयेत. म्हणजेच काय दिलेले, विशेष अधिकार दिलेले आहेत. किंवा आता बघा ना, तुम्ही जर हे बघितलं की सेक्युलरिझमच्या जर कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघायला गेलो, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली ज्यावेळेस तयार होत होती त्यावेळेस मुस्लिम लोकांना त्यावेळेस सेपरेट इलेक्टरेट अशी मागणी जी होती ती त्यावेळेस मोर्ले मिंटो या कायद्यानुसार दिली होती बघा, 1909च्या कायद्यामध्ये. आणि मग तिथं काय झालं की त्यांचं बरोबर पॉलिटिकली त्यांचं धोरण होतं इंग्रजांचं, बरोबर इथं फूट पाडा. मग आता ह्याच्यामुळे काय होतं, त्यांना विशेष अधिकार दिला, मग त्यामुळे काय झाले, बाकीचे चिडायला लागले, त्यांनाच का, आम्हाला का नाही. मग काय होईल की याच्यामुळे सामाजिक अस्थिर्य म्हणजे अस्थिरता निर्माण होईल ना, म्हणजे स्टॅबिलिटी आणि जी ऑर्डर आहे सोसायटीमध्ये ती काय होणार आहे, बिघडणार आहे. शांतता राहील का, नाही राहणार. म्हणूनच बघा त्यावेळेस आपल्या मॉडेलमध्ये जे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये एक आपण असं म्हणू शकतो की नो प्रेज्युडाइस, म्हणजे कुणालाही विशेष अधिकार नाही आहेत, समान आहेत सगळ्यांना. ठीक आहे, याच्यानंतर सगळ्यात पुढचा जो आहे तो दिलेला आहे बघा, पॉलिसी ऑफ नॉन इंटरफरन्स. पॉलिसी ऑफ नॉन इंटरफरन्स. पॉलिसी ऑफ नॉन इंटरफरन्स. आता पॉलिसी ऑफ नॉन इंटरफरन्स म्हणजे काय, तर लक्षात ठेवा याच्यामध्ये जे पण आपलं राज्य आहे किंवा जे आपले पण राज्यकर्ते आहेत ते कुठलाही डिसिजन ॲज इट इज रिलिजनच्या बाबतीत घेऊ शकणार नाहीत, प्रोव्हाइडेड दॅट जर त्यांना तो डिसिजन घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात, बट इट शुड बी रिझनेबल. रिझनेबल म्हणजेच काय, कोर्ट ऑफ लॉमध्ये गेल्यानंतर तो डिसिजन तिथं टिकला पाहिजे ना. याच्यावर मी बोलणार आहे. जर बोलायचं गेलं तर एक मला चांगलं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं आहे की बघा, एक सलेखाना म्हणून नावाची प्रॅक्टिस आहे जैन धर्मामध्ये. तर त्याच्यामध्ये काय करतात की ज्यावेळेस त्यांना या धर्तीवरून निघून जायचं आहे तर ते शेवटच्या दिवसांमध्ये त्या व्यक्तीला अशी मान्यता दिली जाते की ते फास्ट करू शकतात, म्हणजे उपवास धरू शकतात, काहीच खायचं नाही, आणि ते करता करता प्राण त्याग देणं या गोष्टीला सलेखाना असं म्हणतात. मग आता ही जी सलेखाना नावाची जी प्रॅक्टिस आहे तर ही जैन धर्मानुसार काय आहे, त्यांची मान्यता आहे, कल्चरल प्रॅक्टिस आहे. पण ज्यावेळेस ही गोष्ट हायकोर्टमध्ये चॅलेंज झाली त्यावेळेस हायकोर्टाने असं सांगितलं, माननीय हायकोर्टाने असं सांगितलं की ॲक्च्युलीमध्ये ही गोष्ट त्यांच्या 21A म्हणजेच कुठला, आपला जीविताचा हक्क, राईट टू आय एम सॉरी
21A ज्याच्यामध्ये आपण राईट टू जे आपला लाईफ दिलेला आहे आणि लिबर्टी, त्याच्यामध्ये काय आहे, हा त्यांचा हक्क आहे. पण हीच गोष्ट कुठं चॅलेंज झाली, सुप्रीम कोर्टामध्ये. काय की ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस कंटेस्टेशन याच्यावर केलं त्यांनी, किंवा आपण असं म्हणू शकतो प्लीडिंग केलं त्यांनी, तिथं असं मानणं मांडलं त्यांचं की हा आमचा धर्माचा भाग आहे आणि आमच्या धर्माच्या प्रॅक्टिसेसचा भाग आहे की जो आम्हाला 25 ते 28 याच्यानुसार दिला गेलेला आहे, जी मी तुम्हाला मगाशी कलमं दाखवली ती. तर मग त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, इंटरफरन्स नाही करू शकत असं सांगितलं. आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्ट यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्या व्यक्तींचं, आणि त्या व्यक्तींनी दिलं की तुम्ही सलेखाना म्हणजे तुमची इसेन्शियल प्रॅक्टिस आहे, तुम्ही करू शकता. ठीक आहे, म्हणजेच प्रिन्सिपल्ड डिस्टन्स मेंटेन केलेला आहे इथं. इंटरफरन्स ठेवायचा नाही, म्हणजे डिस्टन्स ठेवा. म्हणजे जे तुमचं स्टेट आहे हे रिलिजनमध्ये ॲक्च्युलीमध्ये काय करणार नाहीये, कुठलाच इंटरफरन्स करणार नाही. इंटरफरन्स करणार नाही याचा अर्थ आहे का करू शकत नाही का, करू शकतो. येस, करू शकतो, आहे ना. पार्लिमेंटकडे तेवढे राईट्स आहेत का, आहेत. उद्या धर्माच्या नावाखाली काही चालेल. तुम्ही समजा जर म्हणाल की मी भडकाऊ भाषणं देतो, म्हणजेच काय की एखाद्या ह्याच्यामध्ये मी जाईल रॅलीमध्ये आणि तिथं धर्माच्या नावावर स्पीच देऊन सगळ्या समाजामध्ये आग लगा दूंगा, है ना, जलाकर राख कर दूंगा, उसको छोडूंगा नाही, कम्युनल स्पीचेस द्यायला लागाल. आणि असं जर झालं, राज्य गप्प बसणार आहे का? लॉ आहे ना तिथं, काही ना काहीतरी गोष्टी तिथं प्रोव्हिजन्समध्ये आहेत, शांतता ठेवायची आहे. तर मग या सगळ्या गोष्टींना काय करावं लागेल तुम्हाला, बरोबर तिथं कंटेन करावं लागेल. मग स्टेट रिलिजियस इंटरफरन्स करू शकतं का, तर लक्षात ठेवा करू शकतं, पण इट शुड बी अ रिझनेबल. रिझनेबल म्हणजे ते कोर्टामध्ये डिफेंड झालं पाहिजे, है ना. मान्य सन्मान्य जर तुम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाच्या पुढे झालाय आणि तुम्ही म्हणताय तिथं नाही नाही मला हा अधिकार आहे की कम्युनिलिझमवर भडकाऊ भाषणं देणे आणि समाजात आग लावणे हा माझा अधिकार आहे, असं म्हटल्यावर काय होईल, पहिल्यांदा जज साहेब म्हणतील न्यायाला तिकडं, है ना, बाहेर दिवस देऊ नका याला 2-3 वर्ष, असं होईल. म्हणून लक्षात ठेवा की इथं प्रिन्सिपल डिस्टन्स मेंटेन आहे का, येस डेफिनेटली, व्हाय नॉट, है ना. मग आता याच्या पुढं जे आपल्याला महत्त्वाचं फीचर बघायचं आहे, तर बघा फीचर्समध्ये आपण थोडंफार असंही म्हणू शकतो की कॉन्स्टिट्यूशनमध्ये डायरेक्ट प्रोव्हिजन आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन आहे का, येस, है ना. जसं की आपण बघितलेलं आहे 42nd अमेंडमेंट. 42nd अमेंडमेंट 1976 काय सांगितलं, सेक्युलरिझम हा शब्द पहिल्यांदाच ऍड केला गेला. मग असं होतं का की याच्या आधी आपल्याकडे सेक्युलरिझम हा शब्द नाही ऍड केला, म्हणजे सेक्युलरिझम जे होतं ते इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हतं का, होतं ना. बघा ना तुम्ही 14 ते 18 फंडामेंटल राईट्स होते, त्याच्यानंतर आर्टिकल 44 आहे, 51A आहे, है ना. प्रत्येकाला एकमेकांना टॉलरन्स हे करणं, हे सगळ्या गोष्टी काय कॉन्स्टिट्यूशनमध्ये होत्याच की. लक्ष्मीकांतमध्ये सुद्धा तुम्ही वाचू शकता. फक्त काय आहे की 42वी जी घटना दुरुस्ती होती त्यांनी हा शब्द आणलेला आहे सेक्युलरिझम. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपल्याला जायचं म्हटलं तर अब्सेन्स ऑफ ऑफिशियल रिलिजन, ते तर मी ऑलरेडी सांगितलंच होतं तुम्हाला मी की इथं कुठलाही ॲक्च्युलीमध्ये अब्सेन्स ऑफ नॅशनल रिलिजन कोणताच नाहीये. नंबर 6 पुढे जायचं म्हटलं तर बघा की लीगल डायव्हर्सिटी आहे. ठीक आहे, लीगल डायव्हर्सिटी. ठीक आहे. आता बघा लीगल डायव्हर्सिटीजमध्ये काय की पर्सनल लॉज आहेत, मॅरेज, डिवोर्स, इनहेरिटन्सवर. जर तुम्ही बघितलं हिंदू मॅरेज ॲक्ट बघायला गेला, मी इथं शॉर्टमध्ये लिहितो हिंदू मॅरेज ॲक्ट, याच्यानुसार बघा हिंदू भारतातले, त्याच्यानंतर सिख, बौद्ध आणि जैन ही जी लोक आहेत या लोकांच्यासाठी हा हिंदू मॅरेज ॲक्ट दिलेला आहे. या कायद्यानुसार हिंदू मॅरेज ॲक्टनुसार या चारही धर्मातल्या लोकांचं काय होणार आहे, ॲक्च्युली लग्न, त्याच्यानंतर घटस्फोट वगैरे काय असतील तर ते या कायद्यानुसार गव्हर्न होतील. त्याच्यानंतर जर थोडंसं पुढं सांगायचं म्हटलं तर बघा हिंदू मॅरेज ॲक्ट नंतर पर्सनल लॉ आहेत आपल्या इथं. पर्सनल लॉ कुणाचे आहेत बघा, इस्लामिक कम्युनिटीसाठी, मुस्लिम कम्युनिटी जे आहे आपल्या इथं, तर त्यांचे जे लॉज आहेत ते पर्सनल लॉज आहेत, है ना, मुस्लिम कम्युनिटीसाठी. आणि मग ते काय करतात, त्यांच्या कायद्यानुसार तिथं काय होतात, त्यांचे विवाह होतात. म्हणजे एवढं सगळं त्यांनी काय दिलेलं आहे तिथं आपल्याला मुभा दिलेली आहे. ठीक आहे. आता याच्या पुढं जायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे आपल्यासाठी ती आहे बघा 7th की डायव्हर्सिटी म्हणजेच काय
एक्झिस्टन्स ऑफ मल्टिपल रिलिजन इन अ सोसायटी. कितीतरी आपल्या इथं बरेच धर्म आहेत आणि जे की गुण्यागोविंदाने आपण राहतो, नांदतो इथं, आणि आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण काय करतो, सेलिब्रेट करतो. जसं बघा आता की हिंदू धर्मामध्ये जरी दिवाळी हा सण असला तरी बाकीचे पण करतातच की, असं कुठं दिलेलं आहे. किंवा मोहर्रम किंवा ईदच्या दिवशी हिंदू धर्मातले लोक सुद्धा साजरे करतात, है ना. हे कोएक्झिस्टन्सचं जे मॉडेल आहे हे आपल्याला इथं बघायला मिळतं. सो आता आपण बघितलं की हे सगळ्यात महत्त्वाचे फीचर्स. आता याच्यानंतर आपल्याला पुढं फीचर्स झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इम्पॉर्टंट केस लॉज. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे. आता बघा, इम्पॉर्टंट केस लॉज. इम्पॉर्टंट केस लॉज याच्यासाठी आहेत कारण जर तुम्ही बघितलं तर व्हॅल्यू ॲडिशन, एनरिचमेंट, मी तर आधीच लिहितोय बघा, हा तुमचा व्हॅल्यू ॲडिशनचा पॉईंट आहे. व्हॅल्यू ॲडिशन, एनरिचमेंट. तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये ज्यावेळेस पण तुम्ही एखादी गोष्ट लिहिता त्यावेळेस त्याला सपोर्ट करण्यासाठी हे केस लॉज इम्पॉर्टंट आहेत. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्ता जे रिसेंटली 2018चं जे जजमेंट होतं त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे यंग लॉयर्स असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला. केरळमध्ये. आता याच्यामध्ये काय झालं होतं सांगतो तुम्हाला. तर केरळमध्ये गेल्यानंतर तिथं सबरीमाला म्हणून नावाचं एक मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये एक वयस्कर महिला होती जिचं नाव होतं बहुतेक कनू. तर त्या तिथं गेल्या होत्या आणि तिथं काय सांगितलं की त्या मंदिरामध्ये ॲक्च्युलीमध्ये त्या महिला होत्या आणि त्या कुठे गेल्या, मंदिरामध्ये गेल्या. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला वर्शिपिंग करायचं आहे, मला अधिकार आहे तो संविधानाने दिलेला. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं की तुम्ही मला तो अधिकार द्या त्यावेळेस. पण त्या मंदिराच्या मान्यतेनुसार म्हणजे जे तिथं जे त्यांचे काही नियम आहेत, रूल्स आहेत, ते असे म्हणतात की या मंदिरामध्ये महिलांना पूजापाठ करण्यासाठी किंवा तिथं वर्शिपिंग करण्याचे अधिकार नाहीत किंवा आम्ही एंट्रीसुद्धा देणार नाही. इथूनच मुद्दा चालू झाला होता. एंट्री देणार नाही म्हणजे काय की या देशामध्ये तुम्ही मंदिरांमध्ये जाण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बघितलं ना तुम्ही, राईट टू इक्वॅलिटी अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आहे. 15 मध्ये जर तुम्ही गेलेला आहात तर तिथे काय, प्रोहिबिशन ऑन डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, रिलिजन, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, आहे ना. की त्याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे की तुम्ही मंदिर, हॉटेल्स, जे पब्लिक पर्पजसाठी दिलेले वेल, बाथ्स, टँक्स जे काय आहे ते तुम्ही वापरू शकता. या नोशनवर म्हणजे या गोष्टींवर त्यांनी तिथं चॅलेंज केलं की मी महिला असले म्हणून काय झालं, मला मंदिरामध्ये जाऊन तिथं वर्शिपिंग करण्याचा काय आहे, अधिकार आहे. मग या सगळ्या गोष्टींना बघता ऑनरेबल स्टेट ऑफ केरलामध्ये याच्यामध्ये असं इथं जजमेंट दिलं गेलं की येस, विमेन डू हॅव राईट टू ॲक्सेस द टेम्पल, है ना. याला सबरीमाला केस असं पण म्हणतात पॉप्युलरली, असं सुद्धा म्हणतात. आणि मग तिथं ते 2018 मध्ये फार मोठा ह्याच्यामध्ये हे झाला होता, विवाद झाला होता. इव्हन तो महाराष्ट्रामधून सुद्धा बरेच काही जे सोशल काय म्हणतो आपण, राईट्स ॲक्टिव्हिस्ट आहेत, जसे की त्यावेळेस महिला ब्रिगेडच्या ज्या अध्यक्ष होत्या, आय थिंक तृप्ती देसाई, त्यांनी आंदोलन केलं होतं आणि तिथं त्यांच्यासाठी त्या गेल्या पण होत्या. तर एवढं मोठं महत्त्वाचं जजमेंट आहे. मग बघा, सेक्युलरिझम म्हणजेच काय की बघा इथं इक्वॅलिटी बिफोर लॉ, जसं मी 14 मध्ये म्हटलेलं आहे, हे काय घेतलेलं आहे, कायद्यापुढं मान्यता आहे. कुठून काढलं होतं ते, आर्टिकल 15 नुसार काय सांगितलेलं आहे की बाथ्स, टेम्पल जे पब्लिक पर्पजसाठी जे आहेत आणि ते रिझनेबल आहे, मला वर्शिपिंग करण्याचा अधिकार आहे ना तिथं. मी काय नुकसान तर करत नाहीये समाजाचं, मला फक्त तिथं जायचं आहे, देवाच्या पुढे जाऊन मला प्रार्थना करायची आहे, हात जोडायचे आहेत, हां, माझ्या सेवाभावे मला काही जे काही गोष्ट करता येतील ते करणार आहे आणि मी फक्त महिला आहे म्हणून मला तो अधिकार दिला जात नाही. तर हे इथं खोडून काढलं आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एवढं मोठं जजमेंट दिलेलं आहे. तर बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं कुठं की सेक्युलरिझम म्हणून नावाची जी गोष्ट आहे ते त्याच्यामध्ये काय होतं, धर्माचं महत्त्व कमी होतं. बघा इथं सांगितलं होतं रूल्सनुसार, त्यांच्या रिलिजननुसार, बट इथं हे कमी होतंय, 100% कमी होतंय. पण याचा अर्थ असा नाहीये
की स्टेट याच्यामध्ये इंटरफरन्स करू शकत नाही. करू शकते. रिजनेबल आहे? येस, करू शकता तुम्ही. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे पुढचं जजमेंट आहे, आय थिंक लेट मी जस्ट चेक फॉर दिस वन आणि एकदा बघूया. सो कुठलीही गोष्ट इथं तुमच्या इथं मिस होणार नाही ते जर बघितलं. सो आय थिंक जी यातली होती ते शहाबानो केस. येस, ओके, जस्ट 1 मिनिट. इथं शहाबानूचा रेफरन्स नको द्यायला, शायरा बानूचा देऊया आपण. शायरा बानूचा केस 2017ची केस. मी जरा उलट्या घेत चाललेलो आहे, ज्या रिसेंट आहेत त्या पहिल्यांदा घेतलेल्या आहेत आणि पाठीमागे चाललेलं आहे. सो ही पहिली केस होती, आता ही दुसरी केस आहे, हे माहीत असू द्या. तर बघा याच्यामध्ये काय केलं, शायरा बानो केसमधली काय झाली होती स्टोरी सांगतो तुम्हाला. की शायरा बानो म्हणून नावाची एक महिला होती आणि ती सकाळी झोपेतनं उठली आणि झोपेतनं उठल्यानंतर ती तिच्या सासूकडे गेली आणि सासूकडे गेल्यानंतर तिनं काय सांगितलं की माझे पती कुठे गेलेले आहेत, हे कुठे गेलेले आहेत. तर ते म्हटले, तिनं काय सांगितलं की तुझ्या पतीनं तुला तलाक दिलेला आहे आणि आता तू घर सोडून जा. हे बघितलं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अरे असं कसं काय, माझ्या पुढं तर काहीच नाही झालं. मग त्यावेळेस सांगितलं की रात्री ज्यावेळेस पती ते म्हणजे त्यांचे जे हजबंड होते ते रात्री लेट आले आणि हिने काही दरवाजा उघडला नाही, म्हणून त्यांना राग आला की मी एवढा कामावरून थकून दमून रात्री आलेलो आहे आणि मला काही तू दरवाजा उघडला नाही, मला तू रात्री विचारलं पण नाही. आता कसं होणार, माणूस झोपलेला असेल तर. आणि झोपेतच दिला तलाक 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 3 वेळा म्हटलं आणि असं झालं. मग ही केस इतकी महत्त्वाची होती की तिने न्यायालयात धाव घेतली आणि सांगितलं की असं नाही होऊ शकत, माझा अधिकार आहे, हा जो ट्रिपल तलाक आहे तो बॅन करा. आणि मग याच केसमध्ये ॲक्च्युली काय सांगितलं होतं, जे ट्रिपल तलाक आहे दिस इज अनकॉन्स्टिट्युशनल, संविधानिक नाहीये है ना. बाकी आम्ही सगळं बघून घेऊ. शायरा बानो केसमध्ये फार महत्त्वाची केस होती है ना. तर हे पॉईंट्स आहेत ना, तुम्ही ॲड करू शकता आणि सांगू शकता याच्या पुढे ज्यावेळेस पण तुम्ही आन्सर लिहिणार आहेत ना, तर त्यामध्ये सांगू शकता की बघा इंडियन मॉडेलचं आहे ना सेक्युलरिझमचं, की त्याच्यामध्ये जो प्रिन्सिपल डिस्टन्स मेंटेन केलेला आहे, बट रिजनेबली ते काय करू शकतात, डिफरन्शिएट पण करू शकतात. या केसमध्ये रिजनेबल आहे ना. कुठली पण महिला आहे, तिला विवाह करण्याचा अधिकार आहे, आत्ताच सांगितलं मी पर्सनल लॉजमध्ये. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, इट शुड बी अ रिजनेबल ना. तलाक असाच काय की झालं काडीमोड असाच घ्यायचा का, नाही ना. लिगली सेपरेशन घेऊ शकता तुम्ही, बरेच त्याच्यामध्ये कायदे वेगळे आहेत, त्या गोष्टी बाजूला ठेवूया आपण. पण हे असं तर नाही ना चालू शकत. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे जजमेंट आपल्या इथं पुढे येईल ते आहे बघा, केशवानंद भारती. ओके, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. 1973 ॲक्च्युली. येस, 1973चंच जजमेंट आहे. परफेक्ट, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं होतं की सेक्युलरिझम इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. येस, सेक्युलरिझम इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सेक्युलरिझम इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं सांगितलं. पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे एक महत्त्वाची गोष्ट होती तर सांगितली होती. आणि याच्या पुढं जे आहे ते जजमेंट आहे बघा, बोम्मई वर्सेस एस.आर. बोम्मई. एस.आर. बोम्मई वर्सेस स्टेट ऑफ केरला है ना. या जजमेंटमध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे, मिनिंग ऑफ सेक्युलरिझम. इथं काय सांगितलेलं आहे, मिनिंग ऑफ सेक्युलरिझम डिफाइंड बाय ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. ओके, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट.
1984ची जजमेंट आहे, केस आहे. बघा काय होतं की ज्यावेळेस तुम्ही कुठलाही एखादी गोष्ट व्यवस्थितपणे लिहिता त्यावेळेस काय दिसतं की याच्यामध्ये तुमचा व्यवस्थित अभ्यास आहे, इयर सुद्धा लिहित आहे, जजमेंट काय दिलेलं आहे, कुणी दिलेलं आहे हे सुद्धा कळतं. सो एक लक्षात ठेवा, इथे एक ॲडिशनल पॉईंट सांगतो, ऑनरेबल हे सुप्रीम कोर्टाच्या पुढं वापरणं गरजेचं आहे. हे तुमच्या सवयीचा भाग असू द्या. कुणालाही जर ते अधिकारी बनायचं आहे, तुम्ही UPSC मधून बना किंवा MPSC मधून बना, हा तुम्हाला संकेतांक आहे की जे पण कॉन्स्टिट्यूशनचे महत्त्वाची पदं आहेत त्याच्याबद्दल आपल्याला नेहमीच आदर असला पाहिजे, है ना. म्हणून ते ऑनरेबल लावणं गरजेचं आहे. कधी कधी असं बघतो मी MPSC मध्ये, फार मला ऑब्झर्वेशन आहे की क्राऊड इंटरव्ह्यूमध्ये उत्तर देताना जे पण कॅन्डिडेट्स असतील किंवा इन जनरल बोलताना सुद्धा ऑनरेबल या शब्दाचा वापर करत नाही, केला पाहिजे. आपण सुसंस्कृत आहोत, आपण शिकलेले आहोत, हे याच्यातून बघायला मिळतं आणि एक वेगळी छाप समाजामध्ये आपली पाडण्यास मदत होती. मग हे करण्याचा अर्थ काय आहे, है ना. सो एक ॲडिशनल पॉईंट वाटला मला. सो ऑनरेबल लावणं फार गरजेचं आहे. सो आतापर्यंत बघा आपण ह्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत आणि आता आपण याच्या पुढे जाणार आहोत की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द इंडियन सेक्युलरिझम मॉडेल अँड वेस्टर्न सेक्युलरिझम मॉडेल. ओके, ठीक आहे. आता मी याच्यामध्ये पार्टिशन करतो आणि इथं लिहितो बघा वर, डिफरन्स बिटवीन वेस्टर्न अँड इंडियन मॉडेल. इंडियन मॉडेल. ओके. सो बघा सगळ्यात पहिल्यांदा मी तर टाकतो सिरियल नंबर, त्याच्यानंतर त्याचे ॲस्पेक्ट्स म्हणण्यापेक्षा आपण ठीक आहे ॲस्पेक्ट्स म्हणूया, ॲस्पेक्ट्स, त्याच्यानंतर वेस्टर्न आणि मग आहे इंडियन. ओके, या पद्धतीने आपण काय करूया याच्यामध्ये डिस्कशनमध्ये हे लिहून घेऊया. म्हणजे टॅब्युलर फॉर्ममध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट बघाल त्यावेळेस टॅब्युलर फॉर्ममध्ये एखादी गोष्ट इथं व्यवस्थित तुम्हाला असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं बरोबर म्हणे लिहू शकाल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा जे आहे हे ओरिजिन कुठं झालं, सिरियल नंबर 1 ओरिजिन, त्याचा उदय कुठं झाला, ठीक आहे ना. जे पण इंडियन सेक्युलरिझम मॉडेल आहे हे कुठून झालं आणि वेस्टर्न कुठून झालं, तर वेस्टर्न बघा, वेस्टर्नचं जे आहे अगेन्स्ट द डॉमिनेशन ऑफ चर्च, अगेन्स्ट डॉमिनेशन ऑफ चर्च, है ना. म्हणजे जी मगाशी मी पहिल्यांदा स्टोरी सांगितली की चर्चच सगळे डिसिजन घेत होते, त्याच्या विरुद्ध यांनी काय केलं, ॲक्च्युलीमध्ये स्ट्रगल चालू केला. त्यावेळेस हे सेक्युलरिझमचं मॉडेल तिथं तयार झालं. म्हणजे वेस्टर्न कॉन्टेक्स्ट म्हणजे काय म्हणतात माहिती आहे का, की स्ट्रिक्ट सेपरेशन फ्रॉम द रिलिजन अँड द स्टेट, असं त्यांनी तिथं म्हटलेलं. पुढचा मुद्दा लिहिणार आहे. तर बघा मग इंडियन मॉडेलमध्ये कुठं चालू झालं, तर बघा डायव्हर्स सोसायटी, डायव्हर्सिफाईड सोसायटी. आपल्या इथं जेवढी पण डायव्हर्स सोसायटी आहे ना, बरेच सारे लोक धर्माचे एकत्र राहतात इथं, गुण्यागोविंदानं जे म्हटलेलं होतं त्याच्यानुसार. मग आता दुसरी गोष्ट जी आहे याच्यामध्ये ओरिजिन झालेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की बघा रोल ऑफ स्टेट, म्हणजे जे राज्य आहे आपलं, राज्य म्हणजे कोण, महाराष्ट्र राज्य नव्हे, राज्यकर्ते है ना. स्टेट, स्टेटमध्ये एक नेहमी लक्षात ठेवा की स्टेट जो शब्द आहे कॅपिटल STATE, स्टेट म्हणजे राज्य, राज्यकर्ते. आणि स्टेट जो स्मॉल वापरतो आपण तो कशासाठी, महाराष्ट्र राज्य किंवा जे आपले 28 राज्य आहेत ना त्याच्यासाठी हा स्मॉल S वापरतो. मी तर ॲक्च्युली स्टेट वापरायला पाहिजे असा है ना. रोल ऑफ स्टेट म्हणजे राज्यांची भूमिका काय आहे की इन्शोर इक्वॅलिटी बिफोर लॉ, इन्शोर इक्वालिटी बिफोर लॉ है ना. इन्शोर इक्वालिटी बिफोर लॉ काय एक्झाम्पल देऊ शकता, यंग लॉयर्स असोसिएशन, मगाशी सांगितलेलं यंग लॉयर्स असोसिएशन है ना. यंग लॉयर्स असोसिएशन आहे, इक्वालिटी बिफोर लॉ, बरोबर. त्याच्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे, डज नॉट इंटरफिअर इन रिलीजियस मॅटर, वेस्टर्न मॉडेल, रिलीजियस मॅटर है ना.
म्हणजेच याचा अर्थ काय आहे की त्यांनी काय सांगितलेलं, प्रिन्सिपल डिस्टन्स म्हणण्यापेक्षा डायरेक्ट धर्म वेगळा आहे, स्टेट वेगळा आहे, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही एकत्र करायचे नाही. ठीक आहे. हे ओ सॉरी, आय एम सॉरी, इथं थोडासा माझा हां बरोबर आहे, येस एक्झॅक्टली बरोबर आहे. माझं कन्फ्युजन असं झालं की वेस्टर्न आणि इंडियनमध्ये मी काय वेगळं सांगतोय का, है ना. डज नॉट इंटरफेअर इन द येस 1 मिनिट, इथं माझ्याकडून थोडीशी चूक झालेली होती, ती मी इथं क्लिअर करतोय. वर लिहिताना इकडे इंडियन लिहायला पाहिजे होता आणि इकडे वेस्टर्न लिहायला पाहिजे होता. जस्ट 1 मिनिट. इथं लिहिताना आहे आय एम सॉरी, इथं लिहायला पाहिजे होता हा पॉईंट. इक्वॅलिटी इन्शुरन्स स्टेट. एक्झाम्पल यंग लॉयर्स असोसिएशन. ठीक आहे. आणि इथं काय आहे, रोल ऑफ स्टेटमध्ये काय सांगितलेलं आहे, डज नॉट इंटरफेअर इन द रिलीजियस मॅटर्स. ठीक आहे. सो ही जी थोडीशी मिस्टेक होती, ॲक्च्युली मी इथं थोडंसं उलटं लिहिलं. तर एक लक्षात ठेवा, वेस्टर्न कॉन्टेक्स्टमध्ये डज नॉट इंटरफिअर इन द रिलीजियस मॅटर. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, स्टेट वेगळी आहे, रिलीजन वेगळं आहे, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, त्याच्या पुढं इक्वॅलिटी इन्शोर्ड बाय द स्टेट. मी तुम्हाला मागाशी सांगितलं की दोघांच्या मध्ये काय केलेलं आहे, तिथे इक्वॅलिटी आहे. सगळेच धर्म जरी आले ना तरी त्याच्यामध्ये काय आहे, तिथं इक्वॅलिटी आहे, हे तुम्हाला बघायला मिळेल. आता याच्या पुढं सगळ्यात महत्त्वाचं की इथं आहे फ्रीडम ऑफ रिलीजन. येस, देयर इज अ प्रोविजन फॉर रिलीजियस फ्रीडम. देयर इज इथं लिहायचं आहे, देर इज नो प्रोविजन फॉर रिलीजन. येस, देर एक्झिस्ट प्रोविजन इन कॉन्स्टिट्यूशन. एक्झाम्पल आर्टिकल 25 to 28. ठीक आहे. फ्रीडम ऑफ रिलीजन आहे ना तिथं तुम्हाला 25 ते 28 मध्ये दिलेलं आहे. राईट टू मॅनेज युअर, है ना, राईट टू प्रोपोगेट, प्रोफेस, प्रॅक्टिस 25 मध्ये दिलेलं आहे. राईट टू मॅनेज रिलीजियस अफेअर्स आहे. त्याच्यानंतर नो टॅक्स शुड बी, टॅक्सेशन आहे ते तिथं लागणार नाही, हे सांगितलेलं आहे ना तिथं. मग त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की फ्रीडम आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आपल्याला बघायचं आहे ते आहे की मायनॉरिटी कम्युनिटीसाठी काय गोष्टी दिलेल्या आहेत तिथं. तर बघा, तुम्ही तिथं बघाल की आर्टिकल 29 आणि 30 मध्ये राईट्स फॉर मायनॉरिटी है ना, की जे पण कोणी ज्यांची लँग्वेज किंवा जे मायनॉरिटी ठरतात, they have right to establish their education institution and receive aid from the
व्हॉट गव्हर्नमेंट आहे ना, त्यांना त्याच्यासाठी ग्रांट्स आणि ह्या गोष्टी मिळू शकतात का? डेफिनेटली मिळू शकतात. सो हा पॉईंट आहे याच्यामध्ये. याच्या पुढे जर गेलो आपण, बघा 5वा जे आपण अजून एखादी गोष्ट बघू शकतो, ओथ आहे ना, ओथ जे घेतात आपल्या इथं, तर ओथचा जो सेरेमोनियल फॉर्म आहे तिथं, तर ते ओथ इज टेकन, ओथ फॉर कॉन्स्टिट्यूशनल पोथ, oath is in the name of God. ओथ इज इन द नेम ऑफ गॉड, देवाच्या नावावर घेतात. आय स्वेअर असं म्हणतात ते एखादी शपथ घेताना आहे ना. आपल्या इथं तसं नाही आहे. तर इथं ओथ इज टेकन इन द नेम ऑफ, इज नॉट टेकन इन द नेम ऑफ गॉड. है ना. ॲक्च्युलीमध्ये घेताना काय म्हणतो बघा तुम्ही, प्रेसिडेंट जे आहेत त्यांची जी ओथ बघितली, टू प्रोटेक्ट प्रिझर्व द कॉन्स्टिट्यूशन आहे ना, हे सगळं तिथं दिलेलं आहे की ज्या काही ओथच्या फॉर्मॅट आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं काय करायला लागतील, बघाव्या लागतील. ठीक आहे. ओथ जी आहे ती तिथं तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की सेक्युलर शब्दासाठी प्रोव्हिजन है ना, प्रोव्हिजन फॉर सेक्युलरिझम वर्ड है ना. तर बघा तुम्ही फर्स्ट अमेंडमेंट जी आहे कुठल्या, US कॉन्स्टिट्यूशनची, त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय दिलेलं आहे की नो लॉ शुड बी मेड, नो लॉ should be made by Congress for religious purpose. रिलिजियस पर्पज है ना. इथं काय दिलेलं आहे, सेक्युलरिझम जर डायरेक्ट आहे, सेक्युलरिझम डायरेक्ट प्रोव्हिजन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट, सबसिडीज देऊ शकतं का बघा, गव्हर्नमेंट कॅन सबसिडाइज करू शकतं का सबसिडी, नो सच प्रोव्हिजन्स, नो सबसिडीज करणारच नाहीत ना. आपल्या इथून जातात बघा दरवर्षी सबसिडीज दिले जातात. हज यात्रासाठी सबसिडी दिली जाते. इवन जो आता कुंभमेळा होणार आहे बघा है ना, तुम्ही चर्चेमध्ये बघितलं असेल की जो आता नाशिकमध्ये होणार आहे त्याच्यासाठी एक सेपरेट डिस्ट्रिक्टच तयार करण्यात आलेला आहे नाशिकचा, आणि तो कुंभमेळा आता होणार आहे. आय थिंक डिसेंबर का जानेवारीमध्ये होणार आहे. सो अशा पद्धतीने बघा स्टेट कितीतरी मेजर्स घेतं. सो या पद्धतीने आपल्याला हा काय करावा लागेल, डिफरन्स एस्टॅब्लिश करावा लागेल. आणि इथं तुम्ही काय करू शकता की दिस इज द कॅरेक्टरिस्टिक डिफरन्स बिटवीन द वेस्टर्न अँड इंडियन मॉडेल. ठीक आहे, चालेल. आता आपण जस्ट 1 मिनिट. ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे, याची डेफिनेशन बघितलेली आहे, फीचर्स बघितलेले आहेत, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स काय आहेत हे बघितलेले आहेत. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे आपल्यासाठी कुठली, वेस्टर्न आणि इंडियन मॉडेलमधला जो डिफरन्स आहे ते बघितलेला आहे. आता याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे
तर ते आहे. आणि आपण बरोबर काय बघितलं होतं, आय एम सॉरी, पहिल्यांदा तो मुद्दा मी बोलायला विसरलो. इम्पॉर्टंट केस लॉज 3 ते 4 सबरीमाला बघितलं, इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनमध्ये काय जजमेंट दिलं होतं ते बघितलं. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आता पुढं काय करायचं आहे की ओके, सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता सध्या चॅलेंजेस टू द सेक्युलरिझम. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम इथंच येतोय की चॅलेंजेस काय आहेत सेक्युलरिझममध्ये, है ना. तर बघा, सगळ्यात मोठा जो चॅलेंज आहे सेक्युलरिझमला तो आहे की कम्युनलिझम म्हणजे काय म्हणतात बघा, याच्यामध्ये इंटरेस्ट ऑफ सोसायटी, इंटरेस्ट ऑफ और बिलीफ ऑफ वन रिलीजन आर अगेन्स्ट अनदर रिलीजन. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात मोठं चॅलेंज जे आहे सेक्युलरिझमला तर ते हेच आहे. पहिली गोष्ट की कम्युनलिझम, माझा जो रिलीजन आहे याचे जे बिलीफ विचार आहेत दे आर इन ॲडव्हर्सरियल रिलेशन विथ द अनदर रिलीजन. म्हणजे माझ्या धर्माचे आणि दुसऱ्या धर्माचे जे विचार आहेत ना ते एकमेकांना पटणार नाही आहेत. मग याच्यामध्ये काय होऊ शकतं, यू कॅन सी दॅट देर इज अ कम्युनल व्हायलन्सचे प्रकार होण्याचे चान्सेस आहेत. थ्रेट, दिस इज द थ्रेट, हा थ्रेट आहे कम्युनल व्हायलन्सचा, है ना. सो सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे. आणि ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर एखादी व्यक्ती जर काय बनते की जर समजा ॲडमिनिस्ट्रेटर बनते तर हे तुम्हाला बघायला मिळतं, है ना. औरंगाबादमध्ये सुद्धा अशीच एक केस झाली होती, कम्युनल थ्रेट झाले होते. 10 ते 15 वर्षाच्या पाठीमागची घटना आहे. मेंटेन करणं फार अवघड जातं. एक माझा मित्र होता, रिसेंटली 4 ते 5 वर्षापूर्वी पण अशीच एक घटना झालेली आहे. इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये आहे. मी ते डिस्ट्रिक्टचं नाव घेत नाही आहे, पण 3 दिवस झोपला नव्हता ह्या गोष्टीमुळे. 3 दिवस त्याला झोपायला नव्हतं, हातात कंटिन्युअस वॉकी टॉकी आणि चाललेलं होतं. म्हणजे हा कम्युनलिझमला थ्रेट आहे का, आपल्या इथं बघितले जातात, है ना. याच्यानंतर कम्युनलिझमला जर सगळ्यात महत्त्वाचा जर दुसरा काय चॅलेंज असेल सेक्युलरिझमला, तर तो आहे पॉलिटिसायझेशन ऑफ रिलीजन. ओके, टू सिक्युअर वोट बँक, है ना. धर्माच्यासाठी प्रक्षोभक भाषणं देणं धर्माच्या नावावर, हे पॉलिटिसायझेशन आहे ॲक्च्युलीमध्ये. तुम्ही बघत असाल की धर्माच्या याच्यावर कितीतरी अशी भडकाऊ किंवा चिथावणीखोर भाषणं दिली जातात आणि समाजामध्ये आग लावली जाते. मग हे पण सगळ्यात मेजर जे आहे चॅलेंज आहे आज. याच्यानंतर जर चॅलेंजेसमध्ये जर द्यायचंच असेल तर अजून एक आहे तिसरं एक आहे सगळ्यात महत्त्वाचं की नॉन इसेन्शियल इंटरफरन्स बाय द स्टेट. याचं उदाहरण देता येईल जल्लीकट्टू. आता हे जल्लीकट्टू म्हणजे काय बघा, ते केरळमध्ये खेळ आहे की जो बुल असतात ना त्याला असे मोकळे सोडतात आणि त्याला पकडायचा प्रयत्न करतात ॲक्च्युलीमध्ये. ते जर तुम्ही हा पिक्चर बघितला असेल, ये जिंदगी ना मिलेगी दोबारा, त्याच्यामध्ये तो ऋतिक रोशन असतो, तो लास्टला काय असतात त्यांची इच्छा काय असते की ते पाठीमागून असे बैल सोडतात आणि त्यांच्या पुढे पळायचं असतं, है ना. तशा पद्धतीचा एक हा खेळ आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय केलं जातं, त्या बैलाला धरायचं असतं. आता मला एवढं सांगा, त्या बैलाला जर तुम्ही धरायला गेला तर काय होणार आहे ॲक्च्युलीमध्ये, तुम्हाला तिथं तो उडवूनच टाकणार आहे ना, ते काय ऐकणार थोडीच आहे. सो इट इज कॉल्ड एज द बुल टायमिंग प्रॅक्टिस, है ना. तर यामध्ये काय सांगितलं होतं जल्लीकट्टूमध्ये की दिस इज नॉट अ पार्ट ऑफ युअर कल्चर, असं सांगितलं होतं. जे की परत नंतर त्याच्यावर ते खेळायला परवानगी दिली गेली, है ना. सो हा पण एक मुद्दा आहे की नॉन इसेन्शियल इंटरफरन्स जो आहे तो स्टेटचा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल पुढं.
त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितला, मायनॉरिटी एक्सक्लुजन. ओके, मायनॉरिटी एक्सक्लुजन म्हणजे या देशामध्ये ज्या काही मायनॉरिटीज आहेत, अल्पसंख्याक लोक आहेत, त्यांना असं वाटतं की आपल्या देशामध्ये इथं त्यांना रिप्रेझेंटेशन मिळत नाही. मग ते फिलिंग ऑफ डेप्रिवेशन म्हणजे आपल्याला काहीच मिळत नाही. या गोष्टीमुळे मग ते काय करतात, दे इंडल्ज इन टू द व्हायलेंट प्रॅक्टिसेस. येस, सत्ता है ना, हुकूमत के सताए हुए हम लोग है. पिक्चर बघितला असेल तुम्ही, तो कुठला, की शाखा म्हणून नावाचा आहे ना, त्याच्यामध्ये म्हणतो हम हुकूमत के सताए हुए लोग है, आम्हाला इथं अधिकार मिळत नाही, हम बागी है, हम विद्रोही सिपाही आहे, असं म्हणतो तो, है ना, दिलजलेमध्ये अमरीश पुरी. पुढं त्याच्यानंतर पुढं जर जायचं म्हटलं, राइज ऑफ रिलीजियस इंटॉलरन्स हा बघायला मिळतो आपल्याला, एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ कम्युनिझम है ना. त्याच्यानंतर राइज ऑफ इंटॉलरन्स आणि एक्स्ट्रीम रॅडिकलायझेशन ऑफ यूथ. रॅडिकलायझेशन म्हणजेच काय, की त्यांना कोर इश्यूपासून भडकवणे, जसं की इस्लामिक स्टेट्स ऑफ स्पेशली बाय ISIS, इस्लामिक स्टेट्स ऑफ सिरिया आणि इराक, ते करत होती. आता कमी झालेलं आहे थोडंसं, गव्हर्नमेंटने बरेच मेजर्स घेतलेले आहेत याच्यामध्ये, है ना. तर बघा, आता एवढ्या सगळ्या गोष्टी मी आत्तापर्यंत डिस्कस केलेल्या आहेत, की काय काय चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेसमध्ये मी परत एकदा काउंट ऑन करतो, तुमच्या इथं तुम्हाला बघायला मिळतील. तर इथं बघा, सगळ्यात पहिलं आहे कम्युनलिझम, त्याच्यानंतर पॉलिटिसायझेशन ऑफ रिलिजन, परत सांगितलेलं आहे नॉन इसेन्शियल इंटरफरन्स बाय द स्टेट, एक्झाम्पल जल्लीकट्टू. त्याच्यानंतर मायनॉरिटी एक्सक्लुजन, राइज ऑफ रिलिजियस इंटॉलरन्स, एक्स्ट्रीम रॅडिकलायझेशन. हे 5 ते 6 मुद्दे जे आहेत की हे चॅलेंजेसमध्ये इथे येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एक मुद्दा असा पण झाला होता की आय थिंक एज्युकेशनच्या रिलेटेड, की ते भगवद्गीता शाळेमध्ये इन्क्लूड करायचं का नाही, हे त्याच्यावर एक मुद्दा होता. तो आपण परत कव्हर करणार आहोत टेस्ट सिरीजमध्ये. जस्ट आय एम लिव्हिंग दिस फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स. आय नीड टू फिनिश दिस सेशन विदिन अ स्टिप्युलेटेड टाईम. सो आता आपण याच्या एंडकडे येतो आहे. आता जो एंड आहे की सगळ्यात महत्त्वाचा, की गव्हर्नमेंट मेजर्स. सो टिल फॉर सो व्हॉट गव्हर्नमेंट हॅज टेकन मेजर्स, गव्हर्नमेंटनी काय उपाय केलेले आहेत याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नमेंटचे मेजर्स, ठीक आहे, किंवा गव्हर्नमेंट साईड म्हणण्याच्या ऐवजी की मेजर्स काय असायला हवेत सगळ्यात पहिल्यांदा. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा इथं कल्चरल प्रोग्राम्स आहेत. कल्चरल प्रोग्राम्स घेतले जातात, जसं की बघा, एक भारत श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत, भारत म्हणून नावाचा काय आहे तो प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, की एक भारत श्रेष्ठ भारतमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही कल्चरल इंटिग्रेशन करा, एकमेकांच्या कल्चरचा काय करा, रिस्पेक्ट करा. कल्चरल इंटिग्रेशन. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंट अजून काय करतंय याच्यासाठी. तर बघा, प्रोग्राम्स रन करतंय, पॉलिसीज आहेत ना, पॉलिसी बनवलेल्या आहेत की एक चांगला नागरिक बनणं, किंवा हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये कसं दिलं जातंय, एज्युकेशन शुड बी ऑन अ रॅशनल नोट, रॅशनल पॉईंट्स. गव्हर्नमेंट मेजर घेत आहे याच्यामध्ये. ठीक आहे. गव्हर्नमेंटचे अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, की जिथं तुमची क्रिटिकल थिंकिंग ॲनालिसिस वाढेल, क्रिटिकल थिंकिंग आणि ॲनालिसिस मिळेल, अँड ॲनालिसिस तिथं तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेजर्समध्ये
ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी आहे बघा, मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स आहे, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय आहे तिथं. याच्या मार्फत कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी ग्रांट्स दिले जातात. ग्रांट्स फॉर व्हॉट? डेव्हलपमेंट. जेणेकरून काय होईल तिथं, दे विल फील दॅट ओके वी आर नॉट एक्सक्लुडेड फ्रॉम एनीवन, आपण काही कुठंच बाहेर निघालेलो नाही आहेत, है ना. हे सगळ्यात महत्त्वाचे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहेत. अजून 1 ते 2 आपण एनलिस्ट करूया. जस्ट 1 मिनिट. आपण त्याच्यामध्ये ओके. त्याच्यानंतर बघा लॉज बनवलेले आहेत अंडर रेलेव्हंट सेक्शन्स ऑफ BNS. BNSच्या सेक्शनमध्ये काय दिलेले आहे तुम्ही की प्रमोटिंग एनमिटी, कम्युनल व्हायलन्स, हा क्राईम आहे नाही. भाषणं देणं, दंगल वगैरे लावणं, क्राईम करणं, ऑर्गनाइज क्राईममध्ये सुद्धा टाकू शकतात पुढे. ना कोग्निजेबल ऑफेन्सेस आहेत हे सगळे, दखलपात्र गुन्हे आहेत त्याच्यामध्ये. सो या पद्धतीने गव्हर्नमेंटनी मेजर्स घेतलेले आहेत, है ना. त्याच्यानंतर पुढं सगळ्यात लास्ट आता जे आलेलं आहे, आता गव्हर्नमेंटचे मेजर्स मी 3 ते 4 एनलिस्ट केले गेलेले आहेत ह्याच्यामध्ये. आपण आपल्या वतीनं काय केलं पाहिजे, वे फॉरवर्ड काय पाहिजे आता लास्ट, ठीक आहे. वेज फॉरवर्ड याच्यामध्ये वे फॉरवर्डमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा, जर तुम्ही आर्टिकल 51A मध्ये गेला तर तिथं फंडामेंटल जी ड्युटी आहे ना, काय आहे फंडामेंटल ड्युटी 8 नंबरची, जर तुमच्या पाठ असतील, टू डेव्हलप स्पिरिट ऑफ इन्क्वायरी and spirit of inquiry and scientific temper. Scientific temper है ना. स्पिरिट ऑफ इन्क्वायरी आणि सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. जेणेकरून काय होईल की याच्यामुळे काय होईल, इट विल लीड टू रॅशनल अँड काय म्हणू शकतो आपण त्याला, गुड ह्युमन बिंग्स बनणार ना याच्यामध्ये. ही सगळ्यात पहिली पायरी आहे की आपण एखादी गोष्ट ती तशी का आहे याचं इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. सायंटिफिक स्पिरिट पाहिजे, त्याबद्दल व्यवस्थितपणे आपल्याला माहिती पाहिजे. ही गोष्ट अशी काय, ती उगाच उठलं आणि काहीही बोललं हे नाही, त्याच्याला तर्कसंगत काहीतरी गोष्टी बोलता आल्या पाहिजेत. हे पहिलं महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय केली पाहिजे आपण, वी शुड बी टॉलरंट. टॉलरेट म्हणजेच काय की सगळ्या गोष्टींना आपण काय केलं पाहिजे, जे पण त्या धर्माचे व्ह्यू पॉईंट्स आहेत ते आपण ॲक्सेप्ट करण्याचे तेवढे आपल्याला हे पण पाहिजेत. तुम्ही क्रिटिसाइज करू शकता, येस. एखादी गोष्ट जर तुम्ही करू शकत असाल तर कन्स्ट्रक्टिव्हली क्रिटिसिझम केलं पाहिजे. म्हणजे ती गोष्ट चुकीची आहे म्हणून त्याला काढूनच टाका असं नाही आहे. हां, या गोष्टीमध्ये मला ह्या गोष्टी मान्यता नाही आहेत, तर मी काय करू शकतो की तुम्हाला याच्यामध्ये बरोबरमध्ये असं पर्याय उत्तर सुचवू शकतो आणि एक मिनिंगफुल डिस्कशन करून त्याच्यामध्ये काय करू शकतो की ही गोष्ट अशी अशी झाली पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन देऊ शकता. सो टॉलरेट फॉर ईच अदर्स पर्स्पेक्टिव्ह, है ना. सो या पद्धतीने 1-2 महत्त्वाचे मी इथं वे फॉरवर्ड दिलेले आहेत. एवढे जरी लिहिले तरी MPSCसाठी फार आहेत, है ना. MPSCच्या साठी एवढे तुम्हाला क्लिअर होऊन जातील. तर बघा, ॲट द एंड इन अ नटशेल मी काय काय सांगतो, आज आपण काय बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट होती ती होती की इथं सेक्युलरिझम म्हणजे काय हे डिफाईन केलं. त्याच्यानंतर याचे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स बघितले.
नंबर 2, त्याच्यानंतर महत्त्वाचे जे याच्याशी केस लॉ आहेत ते बघितले. केस लॉ बघितल्यानंतर इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ते काय बघितले आपण, की फीचर्स बघितले. फीचर्स बघितल्यानंतर याला चॅलेंजेस काय आहेत ते बघितले, आणि चॅलेंजेस झाल्यानंतर गव्हर्नमेंटनी काय काय मेजर्स घेतलेले आहेत हे बघितले. त्याच्याच नंतर बरोबर लास्ट बट नॉट लिस्ट, की आपण आपल्या बाजूनं वे फॉरवर्ड काय असला पाहिजे. तर हा बघा, एक कॉन्स्टिट्युशनल नोटवर मी इथं एंड केलेला आहे डिबेट, है ना. सो या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हे कन्क्लुजन लिहून तुमचं उत्तर संपवू शकता, आणि सेक्युलरिझमचा क्वेश्चन याच्या बाहेर जाणार नाही एवढी माझी खात्री आहे. आणि जरी एखादा गोष्ट मिस झाली आणि जर समजा चर्चेमध्ये आली एवढ्या 2 ते 3 महिन्यामध्ये, तर इमिडिएटली आम्ही ते टेस्ट सिरीज किंवा आपल्या ग्रुपवरून हे तुम्हाला देण्यात येतील. सो डोंट वरी अबाउट इट. या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि आजचा हा पहिला टॉपिक होता. अशाच आपल्याला अपडेट्स घ्यायचे आहे आणि याच पद्धतीने आपल्याला हे पुढं चालवायचं आहे. टिल देन, that will be the end of this big picture of the discussion, and thank you so much. See you again next time. सर कसं आहे टेक्निकल टीमला ना व्हिडिओ कॉलला प्रॉब्लेम काय म्हणजे आम्ही किती त्यांना सांगितलं ना तरी ते कन्फ्युज असतात.